नमस्कार श्रोते हो, मी मीनाक्षी वैद्य आमच्या अर्थगर्भ या पॉडकास्टवर तुमचं स्वागत करते. सध्या आपण शुभ्राने केलेलं पेंटिंग ही कथामालिका ऐकतोय आणि आज त्याचा शेवटला भाग तुम्हाला मी ऐकवते. शुभ्रा बोलू लागली, ताई, पण आज तसं झालं नाही. मी कोणीतरी वेगळीच होते. चित्रातील रंगसंगती मी निवडलेली नव्हती. इतक्या वर्षात पहिल्यांदाच असं घडलं जे चमत्कारिक होतं, आश्चर्यकारक होतं. आज जे काय घडलं त्याने मी घाबरले नाही, पण त्या देवांना वंदन करून मी एवढंच म्हणीन, अशीच सृजनशीलता माझ्या प्रत्येक चित्रात दिसू दे. एका दमात बोलून शुभ्रा शांत झाली. चेहरा मात्र अजूनही त्या घेतलेल्या अनुभूतीच्याच प्रभावाखाली होता. मीही काय करावं हे न उमजल्याने कपातील चहा नुसता चमचाने ढवळत बसले आणि शुभ्राकडे बघत बसले. शुभ्राच्या समोरचा चहा तसाच होता. तिने तर एकही घोट घेतला नव्हता. नेहमीच्या पेंटिंग सारखं हे पेंटिंग नव्हतं. त्यामुळे आम्ही भेटलो की पेंटिंगवर होणारी चर्चा सुद्धा नेहमीसारखी नव्हतीच. निशब्द शांततेची ही पाऊलवाट चालणं आम्हाला दोघींनाही कठीण जात होतं. बऱ्याच वेळाने शुभ्रा भानावर आली. ताई, या पेंटिंगचा खूप वेगळा अनुभव होता. या अनुभवाने मला आपल्या ताब्यात घेतलं होतं. अजून त्या अनुभवाने माझ्यावरचा ताबा सोडलेला नाही हे मला जाणवतंय. शरीरापेक्षा बुद्धी आणि मनाला थकवणारा अनुभव. शुभ्रा बोलत असतानाच तिच्या चेहऱ्यावर घामाच्या धारांनी नृत्य करायला सुरुवात केली होती. हाताला सुटलेला कंप अजूनही होताच. तिच्या छातीत होणाऱ्या धडाधडीमुळे तिच्या शरीराच्या हालचालीला एक वेगळंच लय आली होती. ती स्वस्थ बसली होती, तरी कशाने तरी उत्तेजित झाल्यासारखी वाटत होती. हे असं उत्तेजित होणं माझ्यासाठी नवीनच होतं. तिच्या हातावर हळूच थपटत मी म्हटलं, शुभ्रा, हा अनुभव तुला वेगळा वाटला आणि तो झेलताना तू खूप थकली आहेस हे मला कळतंय. पण तू यातून वेगळा सकारात्मक विचार कर. कदाचित तुझ्या आत्तापर्यंतच्या पेंटिंगपेक्षा तुझ्या हातात यापेक्षा जास्त ताकद आहे हे तुला जाणवून देण्यासाठी कदाचित शंकरदेवानेच स्वतः आपली खेळी खेळली असेल. मी तिला समजावून सांगितलं. हो ताई, तू म्हणतेस तसंही असेल. मला आता माझी मानसिक शक्ती वाढवावी लागेल. शुभ्राच्या या बोलण्यावर मीही होकारार्थीच समर्थन दर्शवलं. शुभ्रा, या पेंटिंगमुळे तू मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या दमलीस, पण यासारखं आव्हानात्मक पेंटिंग पुन्हा करायला तुला आवडेल का? की वेगळ्या विषयावर आणि आव्हानात्मक? थोडा विचार करून शुभ्रा म्हणाली, ताई, असे आव्हानात्मक विषय आता मी निवडायला हवेत असं मला पण वाटायला लागलं. यावर मी अजून विचार करते. नक्की विचार कर. शंकराचं पेंटिंग तू असंच करायला घेतलंस, त्यामागे तुझा काही हेतू नव्हता. पण आता जाणीवपूर्वक वेगळे विषय निवड आणि त्यावर पेंटिंग कर. आपल्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात ग. ते सहसा सामान्य लोकांच्या नजरेस येत नाही. कलावंतांनी त्यावर कलाकृती निर्माण करून लोकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. एक कलावंत म्हणून तुझी ही जबाबदारी आहे. तू चित्रकार आहेस. तुझ्याजवळ रंग हे खूप मोठं आणि ताकदीचं साधन आहे. त्याचा खूप काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वक वापर करावाच असं मला वाटतं. ताई, मला आणि माझ्या चित्रांना समजून घेणारी तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली, त्यामुळेच मी हे अवघड विषय घेण्याचं धाडस करू शकले बघ. शुभ्रा माझ्याकडे बघून हलकसं हसत म्हणाली. शुभ्रा, यात माझं क्रेडिट नाही. तू उत्तम चित्रकार आहेस. देवाच्या कृपेनं मला थोडीफार चित्रकला कळते. आता तुझ्याबरोबर राहून माझ्यातही प्रगती होते. तरी मी चित्रकार नाही होऊ शकणार. मी फक्त आस्वादक म्हणूनच राहीन. तुला तुझ्या क्षेत्रात खूप यश मिळो हीच माझी शुभेच्छा आहे. मलाही जास्त बोलता येईना आता. माझंही मन एकदम वेगळंच उत्तेजित होऊन गेलं होतं. माझ्या मनातील भावनेलाही पूर आला होता. तो मला थोपवता येत नव्हता. शुभ्राला माझी मनस्थिती कळत होती. तिने माझा हात आपल्या हातात घट्ट पकडून दाबला आणि माझ्याकडे बघून हसली. आम्ही दोघी शांतच होतो. अचानक मी बोलले, शुभ्रा, तुझ्या शंकरदेवाच्या चित्राला नक्की पहिलं बक्षीस मिळणार बघ. ताई, एवढी ठामपणे कशी सांगतेस तू? माझं अंतर्मन आत्ताच मला म्हणालं. ते जे म्हणालं ते मी तुला सांगितलं. शुभ्राने लगेच माझा हात पकडून मला घट्ट मिठी मारली. तेवढ्यात मामा ओरडलेच, ओ पोरींनो, घरला जावा, नाहीतर घरच्यांचा फोन येईल इथे. दोघी उठलो आणि निघालो. आजची संध्याकाळ दोघींसाठी खूप वेगळी होती. दोघे उपाहारगृहातून बाहेर पडून आपापल्या घराच्या दिशेने निघालो. श्रोते हो, कशी वाटली ही तुम्हाला कथा? चित्रकलेच्या दृष्टीने आणि चित्रकाराच्या दृष्टीने लिहिलेली ही छोटीशी कथा आहे.
आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.